नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षक मित्रांनो. सध्या शिक्षण विभागाचं सरकारचं चाललंय काय हाच मोठा प्रश्न आहे. मागे पण तुम्हाला मी म्हटलं होतं की ही शिक्षक भरती अडकली कुठेतरी. शिक्षक भरती करायचीच नाहीये. शिक्षण मंत्री सांगतात की जून मध्ये शाळा चालू झाली की आम्ही नवीन शिक्षकांना रुजू करणार आहे. अरे अजून चालूच होत नाहीये, ते रुजू करायचं खूप लांब आहे. अच्छा, त्यांना म्हणायचं करायचं 2027 ला असावं. आपल्याकडनं ऐकण्यात चूक झाली असावी, असंच काहीतरी आहे. म्हणजे आता विदाऊट शिक्षक शाळा चालणार आहे, विदाऊट शिक्षक स्वतः विद्यार्थी स्वतःहून शिकणार आहे. शिक्षकांची गरज नाही असंच दिसतंय. काय चाललंय नेमकं कळत नाहीये. कितीतरी हजारो विद्यार्थी प्रतीक्षेत आहे. केंद्र प्रमुखांची भरती इतकी लांबवली की नियुक्ती होत 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 नाकी 9 आले. त्या जागा रिक्त झाल्या, मोठ्या जागा आहेत, त्या रिक्त जागा असून सुद्धा अजूनही काही झेडपीचं काय म्हणूया आपण, शिक्षण विभाग म्हणूया, त्या शिक्षण विभागातले कर्मचारी म्हणूया, जिल्हा परिषदेमधले कर्मचारी म्हणा, अधिकारी म्हणा, यांचं कुणी काहीच ऐकत नाहीये. लिमिट दिलं तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरून तुमचं काय म्हणूया आपण व्हॅकन्सी अपडेट करत नाही, ऍड देत नाहीये. एखाद्या एक्झामच्या सेंटरला आत्ताचा रिझल्ट, आता तुम्ही बघा नीटची एक्झाम झाली. एखाद्या एक्झाम सेंटरला पूर्वी टीसीएस आयबीपीएस एक्झाम घेत होते आपण, एक्झाम सेंटरला 1 मिनिट लेट जरी झालं तर तुम्ही आत घेत नाही. 1 मिनिट लेट झालं तर आयुष्यभराचा करिअर उद्ध्वस्त होऊन जातं त्या मुलाचं. रिसेंटली व्हिडिओ बघितला असेल, त्या मुलीसाठी वडील इतके रडत होते, पाया पडत होते, बेशुद्ध पडले शेवटी, तरी पण त्यांना आत घेतलं नाही. आणि तुम्ही इथे सरकारामध्ये तुम्ही एक्झाम्पल सेट करायला पाहिजे की टाइम टू टाइम मॅनेजमेंट काय असतं. आपले मुंडे साहेबांकडे तुम्ही बघा, कायद्यावर बोट ठेवून टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी घडत असतात. मग हे तुमच्याकडनं का होत नाही? इथे असे अधिकारी अवेलेबल नाहीये का? हा खेळ मांडलेला आहे. खेळ मांडला म्हणतो ना आपण, तसा खेळ मांडलाय का? बाजारच मांडलेला आहे. का होत नाहीये मला कळत नाहीये की एक सरकारने एक्झाम्पल सेट करत असतात, त्यातलं तुमचं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे. तुम्ही किती टायमिंगला बांधील असायला पाहिजे. तुमचं काय म्हणजे आपण टाइम मॅनेजमेंट किती जबरदस्त असावं लागेल. तुमच्याकडे बघून खालच्या लोकांनी शिकलं पाहिजे. जर टॉपचा व्यक्ती जर टाइम मॅनेजमेंट करू शकत नाही तर खालच्या लोकांनी काय करायचं? तुम्ही मंत्री म्हणून जेव्हा आश्वासन देतात की जून मध्ये आम्ही भरती करणार आहे, तसं होत नाहीये. याला जबाबदार तुम्हीच आहे. एखाद्या रेल्वेचा ऍक्सिडेंट जर झाला तर रेल्वेचा चालकाचा फोटो किंवा चालकाचं नाव कधीच पेपरला येत नाही. त्याला दोषी धरला तर रेल्वे मंत्रीच. सो तसंच इथे जर आपण म्हटलं तर इथे शिक्षण मंत्री दोषी असणार आहे. हे का होत नाहीये? तुम्हाला त्या डिपार्टमेंटचा हेड केलाय तर त्यांच्या खाली एवढे अधिकारी, एवढे कर्मचारी, एवढे पदाधिकारी दिलेले आहे, त्यांच्याकडे हे काम का होत नाहीये? एकतर समोर येऊन त्याचं एक्सप्लेनेशन द्या की आमच्या टीम मध्ये हे मेंबर आहेत, ते काम करत नाही, ते वेळेवर करत नाही, हे अधिकारी काम करत नाही. नसेल करत तर त्यांना काहीतरी काढा, की तुम्ही काहीतरी आदेश काढा, की तुम्हाला अधिकार आहे ना. का सगळे पायात पाय अडकले काही कळतच नाही. सो आता परत एक न्यूज समोर येते. शिक्षण विभागाने परत न्यूज दिली आहे, भरतीचे गणित बिघडवलंय आणि मुदत वाढ तुम्हाला देण्यात आलेली. बघा ही न्यूज आलेली आहे. आता 15 जूनला पण एक मुदत वाढ दिली होती बघा. त्याबाबत पण तुम्हाला बोललो होतो मी. कारणे बघा काय त्यांची मुदतवाढ का दिली आहे, यांचं कुणी ऐकतच नाहीये. काम वेळेवर का होत नाही, अडचण नेमकी काय? यामध्ये अडचण काय होती त्यांची? काय सांगितलं त्यांनी? अद्यापही व्यवस्थापनात जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. 30 पर्यंत मुदतवाढ होती, आज ती संपली. आता इथे मुदतवाढ मिळून हे लोक ऐकत का बरं यांचं? किती निर्लज्ज, किती निर्ढावलेले म्हणता येईल. ऐकतच नाही लोक. आम्हाला मुदत वाढ द्या, बघू आम्ही. करत काय होते, 15 तारखेपासून 15 दिवसांची मुदत वाढ दिली. बरं, हे ज्या गोष्टी करायच्या ना ऍड देण्यासाठी, ते सगळं त्यांनाच करायचंय. त्यांचेच डिपार्टमेंट, सगळे डिपार्टमेंटची माणसं आहेत. का करत नाहीये? पाय पाय अडकलेलं आहे. असंच असेल काहीतरी. मग आता नेमकं काय बघा, राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी याला भेट द्या. आता इथे काय सांगितलंय, इथे काय सांगितलं बघा, काही अडचण यांना कॉल करा, हे सगळं सांगतात. काय चाललंय हे? आता बघा ही मुदत वाढ परत 30 जूनचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कारवाईस मुदतवाढीबाबत. ओके, पहिले कधी चालू केलं होतं हे? 1 मे चालू केलं. बघा लक्षात घ्या, 1 मे चालू केलेलं आहे, बरोबर. आता 1 मे म्हणजे महिना संपला, मे. आता जून संपेल. आता परत मुदतवाढ कधी दिली आहे? 10 जुलैपर्यंत. काय? 10 जुलैपर्यंत. आणि कारण काय आहे? काही व्यवस्थापनांना बघा, बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था, आता पहिले तर काही होतं काय, अद्यापही व्यवस्थापन जाहिरात देण्यास काही काळाची आवश्यकता होती. आता बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आहे. व्यवस्थापनात जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता आहे, म्हणून मुदतवाढ. ठीक आहे, आम्ही पण समजू शकतो. आम्हालाही फार अपेक्षा आहे मोठी ऍड येईल. आता एवढी मुदतवाढ घेऊन ऍड मोठी आली पाहिजे.
नाहीतर एवढं मोठं काय काय म्हणतो आपण त्याला, मराठीचे विजय शेळके सरांचं वाक्य आहे बघा, निकला चुहा, खोदा पहाड निकला चुहा, असं नको व्हायला. असं जर होणार असेल तर मग इतक्या वेळ घेतला कशाला. आम्हाला अपेक्षित आहे मॅक्सिमम पदांची जाहिरात येईल, ऍटलिस्ट 20-25 हजार जाहिरात यायला पाहिजे. काय हरकत आहे, 25,000 जाहिरात देऊन टाका. मागची भरती केली तुम्ही, ह्यावेळेस पण तेवढी करा. बऱ्याच जागा रिक्त आहे, तुम्ही भरा त्या जागा. मग राज्यातील सर्व शिक्षण व्यवस्थापन आवाहन करण्यात येतं, आवाहन करताय आणि या नंबरला भेट द्या म्हणताय. काय आवाहन करतात, आदेश द्या आदेश. अरे हे काय लावलंय तुम्ही असं. असं जर होत असेल तर शिक्षक भरती, मला असं वाटतंय इथून पुढे भविष्यात कोणी डीएड बीएड करणारच नाही. डीएड बीएड करा, त्यानंतर शिक्षण सेवक म्हणून, शिक्षण सेवक होण्यासाठी टीईटी द्या, टेट द्या. ते झाल्यानंतर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करा, ते झाल्यानंतर डॉक्युमेंट जमा करा, ती पवित्र पोर्टल भरती चालू होते. हे झालं साधारणतः आयुष्य निम्म संपून असंच जातंय. शिक्षक होणार कधी, पिढी घडवणार कधी, मुलं नाव घेणार कधी आपलं. मग शिक्षक झाल्यानंतरही तेवढी मानसिकता राहते का माणसाची या अशा प्रोसेसमधून गेलं तर शिक्षण विभागाने हे लक्षात घ्यायला पाहिजे. भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचं इथे भरती करताय तुम्ही, त्यांना किती मान सन्मान असायला पाहिजे, वेळेत भरती करायला पाहिजे. शाळेवरती वेळेत शिक्षक पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं एकच नाही, सगळ्या प्रकारचे शिक्षक इथे पाहिजे. कला, कारणभाऊ, क्रीडा, हे सगळे शिक्षक भरले पाहिजे ना. प्रायव्हेटमध्ये जाऊन बघा, दाखवायचा फार जबरदस्त आहे इन्फ्रास्ट्रक्चर, मात्र शिकवणारे मात्र इथं अवघडच आहे. तुम्ही जरी सुधारा, काही राज्यांमध्ये खरंच हा बदल घडलेला आहे. त्याचा काय म्हणजे आपण, तुम्ही ते बघा, त्यांच्या कशा प्रोसेस आहे, त्याला फॉलो करा. आता अजून काय बोलणार, तुम्हाला कळलं असं मला काय म्हणजे, तुमचा पण राग व्यक्त करा, दुसरं काय सांगणार मी तुम्हाला. सो ही मुदतवाढ आहे 10 जुलैपर्यंत. आता परत शिक्षण संस्था आपल्या ऍड अपडेट करतील. अपडेट म्हणजे देतील, अजून दिल्याच नाही. अपडेट काय डोंबलं करणार आहे, अपडेट करतील म्हणल्यापेक्षा ऍड देतील. आणि मग परत तिडून होपसो 10 जुलै नंतर विद्यार्थ्यांसाठी प्राधान्यक्रमाची प्रोसेस चालू व्हायला पाहिजे. ओके, बघूया काय होतं पुढे. सध्या तर तुर्तास थोडा आपला पावसाचा आनंद घ्या, भजी पाव वगैरे खा. टीईटी पण आता लीक झालाय पेपर, त्याची पण एक्झाम पुढे गेली आहे, ती 1 महिन्यापर्यंत पुढे जाऊ शकते. आता अजून काय बोलणार याच्यावरती. सो वेट अँड वॉच करा, अपडेट आली की मी तुम्हाला देतो. ओके, सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.